न्यायासाठी पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पेटलेली असून सामाजिक कार्यकर्ते संतोष निंबाई इंदवे यांनी आमर उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। शिंदखेडा तालुक्यातील मारपुर्लीचे रहिवासी संतोष इंदवे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की श्यामकांत रघुनाथ सनेर यांनी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले, मात्र ना नोकरी मिळाली ना पैसे परत, उलट फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। याशिवाय या प्रकरणात जातीवाचक शिवीगाळ, जीवमान्य धमकी आणि त्रास दिल्याचेही आरोप इंदवे यांनी केले आहेत। या सर्व प्रकरणाची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात देऊनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला। दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि न्याय मिळावा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। याच पार्श्वभूमीवर 16 मार्च 2024 पासून सकाळी 11 वाजता क्युमाइन क्लब जेल रोड धुळे येथे त्यांनी आमर उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा ठाम इशारा संतोष इंदवे यांनी दिला आहे। आता प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि इंदवे यांना न्याय मिळतो का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। रेखना जनसामान्याचा आवाज। मी संतोष निंबाई इंदवे, मुक्काम पोस्ट मालपूर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील रहिवासी असून संस्था अध्यक्ष श्यामकांत रघुनाथ सनेर यांची शहादा तालुक्यातली अनुदानित आश्रमशाळा आहे। त्या शाळेत माझी पत्नी श्रीमती नम्रता प्रेमानंद अहिरे हिला नोकरीस लावून देण्याच्या आमिषाने त्यांनी माझ्याकडून 3,49,000 रुपये घेतले होते। पैकी 2 लाख रुपये माझी सासू दमयंती प्रेमानंद अहिरे यांनी त्यांच्या घरी हेमांगी सनेर यांच्या हाती पैसे दिले होते। बाकीचे काही एव्हिडन्स आहेत, मात्र त्यांनी 5 वर्ष माझ्या पत्नीला बिनपगारी राबवून ॲप्रुव्हल करतो असे बोलतापा देऊन वेळकाळू धोरण राबवलं आणि शेवटी प्रकल्प कार्यालयाला चुकीचे आणि खोटे कागदपत्र पुरवून माझ्या पत्नीची नोकरी घालवली। बाबत आम्ही प्रकल्प कार्यालय नंदुरबार आणि मान्य आयुक्तालय नाशिक यांच्याकडे देखील तक्रार केली आहे। तरी मी दिलेले पैसे परत मिळण्याकामी श्यामकांत सनेर मालपूर येथे 3 डिसेंबर रोजी आले असता त्यांना मी माझे पैशांची मागणी केली, मात्र त्यांनी सांगितले की तुझे कशाचे पैसे असं त्यांनी उत्तर दिलं। त्यावर मी विचार केलं, तुमच्या खोटं तुम्ही अन्याय केल्यामुळे माझ्या पत्नीने 30 जुलै 2025 रोजी तुमच्या शाळेवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि ती केव्हाही अजून यापुढे असं टोकाचं पाऊल उचलून जीवाचं बरं वाईट करून घेईल असं मी त्याला सांगितलं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी काय करू असं असंवेदनशीलपणे उत्तर दिलं। त्यामुळे त्यांनी माझे पैसे देण्याचं नाकारलं आणि वरून जातीवाचक शिवीगाळ केली, मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली। तसंच त्याचे जे मालपूर येथील साथीदार होते 20-22 त्यांनी पण मध्यस्थी करून बळजबरी माझ्या अंगावर सगळे आले आणि त्यांनी पण जातीवाचक शिवीगाळ केली, मला मारहाण केलं आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। मी कसाबसा सुटून ह्या घटनेचा माननीय पोलीस निरीक्षक दोंडाईचा यांना तक्रार दिली, पण त्यांनी तक्रार न घेता त्यांनी सांगितलं की तुम्ही SP साहेबांना ही तक्रार द्या। पण त्यांनी वेळ काढू धोरण राबवून शेवटी 11 डिसेंबर 2025ला मी तक्रार दाखल केली आणि 13 डिसेंबर 2025ला देखील माननीय SP साहेबांना तक्रार दाखल केली, पण आजपर्यंत त्यांनी कोणत्याही गोष्टीची दखल घेतली नाही। आणि याकरिता मला सदर आरोपींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्यांना अटक व्हावी आणि मला न्याय मिळण्यासाठी मी आज दिनांक 16 मार्च पासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे।